जय महाराष्ट्र आपले. आज आता वाजले 9:40 आणि आम्ही निघालो आहे खुलताबाद भद्रा मारुतीला. आज आहे शनी अमावस्या, तर त्याचसाठी उमेश भाऊचा कॉल आला होता की जाऊ म्हणे. सकाळी तर काही पॉसिबल नाही आलं, मग त्यांना ते आणि मेडिकल वगैरे बंद केलं का मग जाऊ. आता मी गाडी चालवताना अशी आपली व्हेन्यू घेऊन उमेश भाऊ इथंच मॅच पाहताना. गुजरात मुंबई रोहित शर्माचे खूप मोठे फॅन आहे ते. चलो आम्ही आता खूप रात्री निघलो आहे. 9:44 झाले. मेडिकल वगैरे बंद करून त्याचा पहिले पैसा. चलो बाय, स्टे ट्यून. आम्ही खुलताबादच्या जवळ आलेलोच आहे. खुलताबादच्या पहिले आपल्याला वेरूळ लागतं. वेरूळ घृष्णेश्वरचं मंदिर. ट्रॅफिक येतं थोडं, तुम्हाला दाखवतो मी सगळं. घृष्णेश्वरचं मंदिर इथून असं सुरू होतं. इथून काय थोडं घाट आहे, घाटावरतीच आहे थोडं. खुलताबाद भद्रा मारुती. ही वेरूळचं मंदिर आहे. इथून एंट्री अशी वरती थोडं. हॅलो, वेरूळ इथून आता थोडंच राहिलंय. पुढं गेल्यावर तू म्हणता काय. आता आपण आलोय भद्रा मारुतीच्या मंदिरात. गाडी पार्किंगला लावून आता मध्ये आलोय. इकडं असं स्टेज आहे. आता स्टेजमुळं मंदिर दिसत नाही. पुढं गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. असं मंदिर पूर्ण काम चालू आहे मंदिराचं आता. आपले सुमित कदम आप्पाचे भाऊ भेटले इथं. ब्लॉगर तुमचं चॅनलचं प्रमोशन करतो. ब्लॉगर आमचे कन्नडचे मित्र अथर्व गर्जे यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या. असंच भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यांच्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. तुमचं चॅनल खाली टाकून देतो. चलो काय, त्याचं मंदिर आहे. मंदिराचं इकडं काम वगैरे चालू आहे. मध्ये दाखवतो मी तुम्हाला. आणि आपलं श्रावणमध्ये तर पूर्ण फुल राहतं. चला बाकीचं नंतर बोलतो. अशाच प्रकारे आता आमचे दर्शन झालेले गाईज. आज शनी अमावस्यामुळं खूप गर्दी होती. काच खाली करून घ्या. शनी अमावस्यामुळं गाईज खूप गर्दी होती आज. तर एवढे प्रॉपर व्हिडिओ वगैरे घेता नाही आले मला. जसे घेतले आणि दोनच मूर्ती अशा की हनुमानजीची की झोपलेल्या मूर्ती म्हणून. त्याच्यातली एक आहे
ही आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवली. त्याचा पूर्ण व्हिडिओ घेतला, फुटेज जसं दाखवता आलं तसं दाखवलं. नंतर शनिदेवाला आम्ही तेल वगैरे चढवलं, कारण की आज शनी अमावस्या होती त्याचमुळं. त्याचा पण प्रॉपर एवढा व्हिडिओ नाही घेता आला, जसं घेतलं तसं टाकलंय. चलो आता पुढं काय होतं काय नाही पाहू, नाही तर डायरेक्ट घरी. चला स्टेट येऊन. श्रावणमध्ये गाईज आपण इथं पूर्ण साबुदाणा वगैरे ठेवतो, महाप्रसाद ठेवतो आपण. तर त्याचा पण ब्लॉग इन. श्रावणमध्ये खूप गर्दी राहते. हे जो पेंडॉल लावलेला होता का त्याच्यापेक्षा डबलनी पेंडॉल लावलेला राहतो श्रावणला. तर चला, आसपास जेवढे इकडे संभाजीनगर डिस्ट्रिक्टमधले त्यांना तर सगळ्यांना माहिती आहे, खूप प्रसिद्ध ठिकाणी भद्रा मारुती म्हणल्यावर. चलो आता काही आता आम्ही इथं जेवण करायला थांबलो आहे माऊली हॉटेलला. आपले उमेश भाऊ असं आमची ऑर्डर आलेली. तर खुलताबाद किती किलोमीटर पडतं आपल्याला? 40 35 ते 40मध्ये पडतं आपल्याला खुलताबाद कन्नडपासून. तर या श्रावणमध्ये गाईज आपलं चालू आहे की पै जायचं म्हणून एका सॅटर्डेला. आणि आपला महाप्रसाद तर राहतोच, मी तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्येच की जेवढं पॅन्डोल आहे का त्याच्यापेक्षा मोठं पॅन्डोल लावलेलं राहतो. आणि तिथं आपलं छोटंसं महाप्रसाद आपण ठेवतो साबुदाणा. तर ते पण ब्लॉगमध्ये घेऊ. आणि अशी इच्छा आहे की 2025मध्ये श्रावणमध्ये एक सॅटर्डे तरी एवढं 1 किलोमीटर रात्री चालत जाऊन सकाळी दर्शन घेऊ म्हणून. असं हो, आता त्याचं काय होतं. इथं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघणारी घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चलो.